इथून पुढे संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे दे. मला सांग, या खोलीत तुला आता कसला आवाज येतोय? तुमचा आणि घड्याळाचा टिकटिकचा. वेल, आता तुझं संपूर्ण लक्ष या आवाजावर केंद्रित कर. मनात ते सगळे विचार हळूहळू काढून टाक आणि शांत हो, एकदम रिलॅक्स हो. तुझं नाव काय आहे? सावी. तुझं पूर्ण नाव काय आहे? सावी. सावी. काय झालं? थांबलीस का? तुझं पूर्ण नाव आम्हाला सांग. सावी. मला मला नाही आठवत. ठीक आहे, रिलॅक्स. मला सांग सावी, तुझं आवडतं फळ कोणतं? आंबा. मला मला आंबा खूप आवडतो. आणि आवडतं फूल कोणतं तुझं? मोगरा. सावी, तुला सगळ्यात जास्त कोणाबरोबर बोलायला आवडतं? म्हणजे कोणाबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतो? फ्रेंड. तो तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड. अच्छा. तुझ्या आईचं नाव सांगू शकशील? अनुराधा. धैर्य, मला माफ करा. मी असं खोटं वागतेय, पण आज हे शेवटचं असेल. थोड्याच वेळात तुमची सावी तुमच्या समोर उभी असेल. हे बघा, ह्यात फोन ठेवलाय. ताई, ह्यात फोन नाहीये. मी तर यातच ठेवला होता. कुठे गेलाय? नीता, तुला नक्की आठवतंय ना तू यातच फोन ठेवला होतास? हो ताई, मी यातच फोन ठेवला होता. तू एक काम कर, तू या कपाटात शोध, मी तिकडे शोधते. काय ग? सापडला? नाही सापडला ताई. याचा अर्थ फोन गायब झालाय. काय? नीता, असा कसा गायब झाला? अगं, फोन जर आईंना सापडला तर? आणि जर तसं असेल तर त्यांना नक्कीच आपल्यावर संशय आला असेल. नीता, आई जर या रूम मध्ये येऊ शकतात तर त्या सावीच्या रूम मध्ये नक्की गेले असणार. हो ताई, चल चला आपण शोधूया. चला चला या. सो धैर्य मुजुमदार,
आपण प्रश्नांची प्रायमरी टेस्ट क्लिअर केली, पण ही टेस्ट आता इंटेन्स करावी लागेल. तुम्ही नोटीस केलं असेल, मगाशी तिला सगळं आठवत होतं, पण तरीसुद्धा तिनं तुमचा किंवा तिच्या वडिलांचा उल्लेख केला नाही. नेमकं कोणत्या घटनेमुळे तिची अशी अवस्था झाली आहे, त्या घटनेबद्दल आणि तिच्या वडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल मला आता तिला प्रश्न विचारावे लागणार आहेत. तुमची परमिशन आहे?